नमस्कार मित्रांनो, मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली. होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे. काय, देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली. हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय, देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय, देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली. होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे. काय, देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता अखेर या ठिकाणी 100% संपली. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी सोयाबीनच्या बाजार भावाची सद्यस्थिती बघा. सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती बघा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही विचार करा. जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजार हा दबावात आहे. शिवाय जागतिक सोयाबीन उत्पादन प्रचंड वाढणार, जागतिक सोया तेल उत्पादन प्रचंड वाढणार, जागतिक सोयाबीन उत्पादन प्रचंड वाढणार. यामुळे इथून पुढे सुद्धा जागतिक सोयाबीन बाजारभाव 100% दबावात राहण्याची या ठिकाणी शक्यता आहेच. जर देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये देखील परिस्थिती भिन्न नाही. कारण मोहरीची होणारी विक्रमी आवक सोबतच निवडणुकांमुळे देशामध्ये असलेला खाद्यतेलाचा विक्रमी साठा आणि खाद्यतेलाची आयात शुल्क विरहित होत असलेली आयात, यामुळे आपल्याला देशात सुद्धा सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही. म्हणून म्हणायला हरकत नाही की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता संपली. 15 तारखेनंतर जर सोयाबीनची विक्री कमी होत गेली तर मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजार भावात 100-200 ची तेजी आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत दिसत आहे. म्हणून विक्रीचा विचार करत असाल तर 4500-4600 चा भाव इथून पुढे कधीही मिळाला तर तिथं 50% सोयाबीनची विक्री करा आणि बाकी 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरा, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा.
मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.